लिहिण्यात भारताचं संविधान लिहिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानवांना अभिवादन करून आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर माझे आवडील राहुलभाई केंद्रे आताच तुमच्यासमोर गेले, सर्वांना अभिवादन करून सर्व गावकऱ्यांचे आणि सर्वांचे स्वागत। मी 25 मार्च 2008ला भरती झालो। मी जेव्हा भरतीची तयारी करू लागतो, आजचा दिवस सोन्याचा उजळला हा दिवस मी जेव्हा भरतीची तयारी करायला लागतो, मला ते दिवस आठवणीत राहणे ठेवणे, त्यावेळेस मला ज्यांनी मदत केली त्यांचे उपकार जाणीव ठेवणे ते महत्त्वाचं। आणि गावातील सर्व आजी माजी सैनिक, आम्ही जेव्हा मी जेव्हा माझ्या परिस्थितीतून घरात मोठा असल्यामुळे मी माझं कर्तव्य ओळखलं की मला काय करायचं आहे, माझ्यामध्ये काय क्षमता आहे, मी काय करू शकतो। शैक्षणिक म्हणा किंवा शारीरिक म्हणा, तर मी जे आजी माजी सैनिकांना पाहायचो की आपण यांच्यासारखं बनायचं, मग मी ते करून दाखवलं। नुसतं बोलून नाही तर करून दाखविल्यावरच जो आनंद होतो तो आनंद वेगळाच आहे। नंतर नोकरी लागल्यानंतर माझी जिम्मेदारी वाढली। मी माझा बंधू, मी एक गावातले मला गुरुजी सांगितले की छोटासा एक उदाहरण दिले की एक शेतकरी होता म्हणले, त्यांच्याकडे 2 बैल होते, एक बैल पुढे चालला एक बैल मागे चालला, ते शेतकऱ्याचा आऊत नीट चालला गेला म्हणले। गुरुजी मला काही समजलं नाही। त्याने म्हणले तू सेनामध्ये लागलास, तुझं कर्तव्य आहे तुझ्या भावाला तू कसं लावायचं, तर तुझ्या बापाचा आऊत चालेल। कारण मी स्वतः शेतात जास्त काम करूनच फौजमध्ये गेलो असल्यामुळं मला उदाहरण मी शेताच्या संबंधितच भेटलं। तरी वाटचाल अशी पुढे चालत राहिली। नोकरी लागल्यानंतर मी ट्रेनिंग पुण्याला माझी सुरुवातीला भरती झाली। तिथे माझ्यासोबत बालाजी अशोक मुंडे सध्या 121 हिंदूमध्ये सेवा देत आहेत आणि त्यांची एका दिवशी भरती झाली। आम्ही दोघं ट्रेनिंग केली। तो दुसऱ्या वेळेला गेला, मी सुरुवातीला पश्चिम बंगाल सिलिगुडीला गेलो। तिथून 4 वर्षानंतर तिथे 1 वर्ष सेवा केल्यानंतर मी 4 वर्ष मेरठला सेवा केली। मेरठ नंतर मी नागालँड दिमापूरला सेवा केली। दिमापूरला 1 वर्ष राहिल्यानंतर माझी पोस्टिंग 112 इंजिनियरमधून 122 इंजिनियरमध्ये भटिंड्याला न्यू रेंजसाठी झाली। 122 इंजिनियर रेंज झाली भटिंड्यामध्ये। तिथे 2.5 वर्ष राहिल्यानंतर मी लेह लडाखला 2 वर्षाचा युनिट तिकडे लेह लडाखला गेली। तिथे मला कृष्णा मुंडेचा योग आला भेटण्याचा। कृष्णा मुंडे पण तेव्हा सेवारत सैनिक होते। लेहचा टर्न असा होता की मी माझा ट्रेडवर्क शिकून घेतलं होतो ड्रायव्हर, आणि मी फौजमध्ये जे मला काम भेटलंय मी माझ्या प्रामाणिक ते शिकलो। त्याचा फायदा मला लेहमध्ये एवढा झाला की मी 2 वर्ष जे मला सेनामध्ये काम भेटलं, कधी मना न करता कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही ठिकाणी गाडी त्याला मना केली नाही। आपल्या धुमदादाच्या आशीर्वादानं सगळ्या आजोबांच्या पुण्याईनं तो लेहचा टर्न पण पार झाला। परत मी खाली चंदीगडला आलो। चंदीगडला आल्यानंतर 2-3 महिन्यातच माझी आरआरला पोस्टिंग आली। मी 60 आरआरला राजूरला 30 महिन्याचा टर्न आउट काढून परत माझी पोस्टिंग